Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. यंदाच्या दिवाळीत पावसामुळे दाराशी लावलेले दिवे विझतायत, आकाशकंदील सुद्धा पावसामुळे भिजतायत अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. पावसाचा मागच्या काही वर्षांचा इतिहास जर आपण बघितला तर हे असं खूप वर्षांनी घडतंय की ऐन दिवाळीमध्ये सुद्धा पावसाचा कहर जो आहे तो अनेक ठिकाणी बघायला मिळतोय. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस बरसतोय, काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतोय, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी पाऊस थांबून उन्हाचे चटके लागताय अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. आणि अशातच पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. येलो अलर्ट हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. हे नक्की का घडतंय? दिवाळीतही पाऊस कोसळतोय, वातावरणात इतके बदल का होत आहेत आणि पुढचे काही दिवस कुठे काय स्थिती असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर इथे माझ्या पाठीमागे स्क्रीनवर आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर तयार झालेला आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे ते यामुळे तयार झालेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आता पावसाची स्थिती आहे किंवा मागच्या काही दिवसांपासून पाऊस जो पडतोय त्याला सुद्धा कारणीभूत हे लो प्रेशर आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. याचबरोबर आपण इकडे सुद्धा बघू शकतो की बंगालच्या उपसागरात सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. वादळी वारे वाहताना इथून दिसत आहेत बंगालच्या उपसागरातून आणि यांचा सुद्धा परिणाम मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्रातले जिल्हे असतील इथे होतोय. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या या गोलाकार चक्राकार वाऱ्यांचा परिणाम म्हणून आत्ताच्या सध्याच्या घडीला महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडतोय. तर पुढचे काही दिवस सुद्धा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिलेला आहे. या संदर्भात आणखी सविस्तर हवामान खात्याने एक ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हवामान खात्याच्या या ट्विटमध्ये सांगण्यात आलंय, तामिळनाडू किनाऱ्यावरील नैऋत्य बंगालच्या उपसागरावर एक स्पष्ट कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. आग्नेय अरबी समुद्रावर एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. 22 ते 24 तारखेदरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे साधारण 7 ते 20 सेंटीमीटर इतका मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. आणि 22 ऑक्टोबर 2025 रोजी तामिळनाडू, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम इथे अत्यंत मुसळधार पाऊस म्हणजे साधारण 21 सेंटीमीटर इतका मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे. अगदी सुरुवातीलाच माझ्या पाठीमागे या इमेजमध्ये आपण बघू शकतो मी सांगितल्याप्रमाणे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ह्या सॅटेलाइट इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता अनेक राज्यांना हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला हे जे राज्य आहेत ते लागून असल्यामुळे महाराष्ट्रावर सुद्धा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. या संदर्भात आणखी एक ट्विट हवामान खात्याने केलेलं आहे. त्यामध्ये म्हटलंय, थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटनिंग, लाइट टू मॉडरेट रेनफॉल, गस्टी winds with speed reaching 30 to 40 km/h, very likely to occur at isolated places in the districts of कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा. याचा अर्थ असा की कोकण असेल, गोवा असेल, मध्य महाराष्ट्रातले जे काही जिल्हे असतील याचबरोबर मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत इथे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जे आहे ते वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे आणि पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आता अगदी सुरुवातीला मी जो उल्लेख केला की मागच्या अनेक वर्षांमध्ये आत्ता जी स्थिती आहे ती स्थिती तशी नव्हती. तर नेमकी कशी स्थिती होती पावसाची, काय काय अवस्था मागच्या काही वर्षात पावसाची आपल्याला बघायला मिळाली हे सुद्धा आपण पुढच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर 2012 मध्ये पावसाची काय स्थिती होती तर 2012 मध्ये 9 जून रोजी पावसाचं आगमन झालं आणि 15 ऑक्टोबर रोजी पावसाने माघार घेतली. 2013 मध्ये 10 जूनला पावसाचं आगमन झालं. 23 ऑक्टोबरला पावसाने माघार घेतली. 2014 मध्ये 19 जूनला आगमन झालं पावसाचं. 24 ऑक्टोबरला पावसाने माघार घेतली. 2017 मध्ये 8 जूनला पावसाने आगमन केलं आणि 19 ऑक्टोबरला माघार घेतली. आणि यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये अगदी कडाक्याचं ऊन ज्या महिन्यामध्ये पडतो तो महिना म्हणजे मे.
13 मेला पावसाचं महाराष्ट्रात देशभरात आगमन झालं आणि अजूनही तशी पावसाने माघार घेतलेली नाहीये। आज 22 ऑक्टोबर आहे, मात्र अजूनही अनेक ठिकाणी पावसाचा जो कहर आहे तो बघायला मिळतोय। आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत पुढचे काही दिवस नक्की कुठे कुठे अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की आता महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा कहर असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। येलो अलर्ट हवामान खात्याने अनेक ठिकाणी दिलेला आहे। इथे आपण बघू शकतो की खास करून मध्य महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे। जळगाव, धुळे याचबरोबर नाशिक असेल, तसेच नगर असेल, त्याच्या खालोखालचे मध्य महाराष्ट्रातले जे सगळे जिल्हे आहेत त्यात सातारा, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या भागातले जे जिल्हे आहेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पासून तर खालचा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे इथपर्यंतच्या या सगळ्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर चंद्रपूर असेल आणि विदर्भातले इतर जे जिल्हे आहेत इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अशा पद्धतीचं वातावरण आता तुमच्या भागात आहे का? तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरलेला दिसतोय का? नक्की काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची नेमकी काय स्थिती असणार आहे ते आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर आता स्क्रीनवर आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे की 23 ऑक्टोबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचं चित्र इथे आपण बघू शकतो। खास करून दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत आणि मध्य महाराष्ट्रातले जिल्हे आहेत या भागांमध्ये या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। येलो अलर्ट मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। याचबरोबर त्याच्या पुढच्या दिवशी नक्की काय स्थिती असेल ती सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। अगदी काही जिल्हे जर सोडले महाराष्ट्रातले तर जवळपास सगळ्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे, पश्चिम किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे या सगळ्या पट्ट्यात पावसाचा कहर असणार आहे। त्याला लागून असलेले जे सगळे जिल्हे आहेत ज्यामध्ये घाटाचा परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे। तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, वेदर संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल, तुमच्या जिल्ह्यातली परिस्थिती नेमकी काय आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला आणखी आमच्याकडून काय माहिती अपेक्षित आहे पावसाच्या दृष्टिकोनाने, वातावरणाच्या दृष्टिकोनाने, शेतीच्या दृष्टिकोनाने ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून त्या संदर्भातली योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करू। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।